छोट्या रेषा मोठ्या रेषा. आमच्या घरचं वातावरण अस्सल मराठी. आधीच्या पिढ्या मराठी शाळेत मराठी माध्यमातूनच शिकल्या. आम्ही मराठी माध्यमातूनच शिकलो. पुढची पिढी तीसुद्धा मराठी माध्यमातूनच शिकते आहे. तीही अगदी अभिमानानं. घरात भरपूर मराठी पुस्तकं. आजही आकाशवाणीचं नित्यश्रवण. मराठी सणवार मराठी पद्धतीनंच साजरे होणार असं आमचं घर. घरातले सगळे व्यवहारासाठी उत्तम हिंदी आणि इंग्रजी बोलत वाचत किंवा लिहित असले तरीही प्रेम मात्र मराठीवरच. हरिवंशराय बच्चन, कवी प्रदीप, नरेंद्र शर्मा, मैथिलीचरण गुप्त, मुन्शी प्रेमचंद यांचं साहित्य आम्हा सगळ्यांनाच प्रिय असलं तरीही कुसुमाग्रज, वसंत बापट, विंदा, शांताबाई, शन्ना, भारा भागवत, गोनीदा, पु ल यांच्यावर आमचा लोभच अधिक. शेवटी तुमची नाळ जिथं, तुमचं आंतरिक प्रेमही तिथंच. माझा मुलगा लहान होता तेव्हा मराठी भाषेतली कार्टून्स मिळतात का ते शोधत होतो. ॲनिमेटेड गाणी मिळाली, गोष्टी मिळाल्या, पण खास मराठी कार्टून मिळालंच नाही. अगदी लहान मुलंसुद्धा हिंदी कार्टून्स पाहतात, हिंदी गाणी ऐकतात. त्यांच्याशी नुसत्या गप्पा मारल्या किंवा त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या गप्पा ऐकल्या की त्यात मराठी, हिंदी, इंग्लिश, मिंग्लिश, हिंग्लिश अशा अनेक प्रकारची शब्दसंपदा तुम्हाला सापडेल. आता मुलांना शाळेत मधली सुट्टी नसते, ब्रेक असतो किंवा रिसेस असते, कवायत नसते. त्याच्याऐवजी ते त्याला PT म्हणतात. पाढे नसतात तर टेबल्स असतात. शाळेचा डबा नसतो, टिफिन किंवा लंच बॉक्स असतो त्यांचा. निकालाचा दिवस नसतो, ओपन डे असतो. पालक सभा नसते, PTM असते. वर्गात बाई शिकवत नाहीत, टीचर किंवा मिस शिकवतात. पाठ्यपुस्तक नसतं तर टेक्स्टबुक असतं. गृहपाठ नसतो तर होमवर्क असतो. शिकवणी नसते, कोचिंग क्लास किंवा ट्युशन असते. शाळेत असेंब्ली असते, त्यात प्रेयर असते. इतकंच काय, ते खेळायला जात नाहीत, ग्राउंडला जातात. त्यांना कंटाळा येत नाही, त्यांना बोर होतं. आजकाल लोक भेळवाल्याकडे जात नाहीत, तो चाटवाला असतो. मधल्या वेळचं खाणं नसतं, त्याला टी टाईम स्नॅक्स म्हणतात. शेंगदाण्याची चिक्की नसते, तिला न्यूट्रीबार म्हणायचं. धिरडं म्हणायचं नाही, त्याला चिला म्हणायचं. फोडणी म्हणायचं नाही तर तडका म्हणायचं. गोंधवण नाही म्हणायचं तर जरा छान शब्दात टॅटू म्हणायचं. सर्दी पडसं झाल्यावर वाफ घेत नाहीत, ते स्टीम घेतात. हॉटेलात गेल्यावर तर विचारूच नका, थंड पाणी मागवत नाहीत, चिल्ड वॉटर लागतं त्यांना. मेनू कार्ड मागवतात, सूप 1/2 सांगतात. भाजीऐवजी सब्जी मागवतात. भाकरी मागवत नाहीत, जोवार रोटी मागवतात. शेवटी फिंगर बाउल असतोच. पोट तुडुंब भरलं असं म्हणत नाहीत, बल्की झालं असं म्हणतात. खरेदी नसते, तिला शॉपिंग म्हणतात. वाण्याचं दुकान नसतं हल्ली, सुपर मार्केट असतं. इस्त्रीवाला नसतो तर लॉन्ड्रीवाला असतो. औषधांचं दुकान नसतं, मेडिकल स्टोअर असतं ते. कपड्यांचं दुकान नसतं तर शोरूम असते. गणपतीची वर्गणीसुद्धा नसते तर ते डोनेशन असतं. शाळांमध्ये आषाढीची दिंडी नसते, आषाढी सेलिब्रेशन असं म्हणायचं असतं त्याला. गणपती फेस्टिवल असतो, गणपती उत्सव नाही. साखरपुडा नसतो, रिंग सेरेमनी असतो. प्री वेडिंग सूट असतं, पंगत नसते. बुफे असतो. जेवणात दहीभात नसतो तर कर्ड राईस असतो. जिरा राईस, दाल तडका असतो. भजी नसतात, त्याला पकोडे म्हणायचं असतं. व्हेज बुना, मसाला बैंगन, व्हेज अद्रकी, व्हेज मराठा, व्हेज दिलबहार, नरगिसी कोफ्ता असली वेगळी वेगळी नावं असतात. मराठी लग्नात मराठी गोड पदार्थ नसतातच, बंगाली स्वीट असतं. आता तर उपवासाचा फराळी चिवडा म्हणणं सुद्धा संपलं आहे. फलाहारी चिवडा असं म्हणायचं म्हणे. शेवपुरी दहीपुरीनं तर त्याचं इंग्रजी नामांतर केव्हाच स्वीकारले. त्या स्वतःला SPD असं मोठ्या झोकात म्हणवून घेतात. पाणीपुरी खाल्ल्यावर लोक सुखी पुरी मागतात. मराठी पाणीपुरीवाल्याला सुद्धा
थोडा प्याज देना और तिखापुरी बनाना भैया असं म्हणत असतात. आकाशवाणी आणि दूरदर्शन सोडलं तर शुद्ध मराठी भाषा माध्यमंसुद्धा नीट वापरत नाहीत. FM चॅनलचं तर मराठी अगाधच असतं. बाकी तो व्यक्ती, तो पेन, ती बुक हे ऐकून तर कान किटलेले आहेत आमचे. मिळालं, सापडलं आणि भेटलं यांच्या वापराचा घोळ तर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पत्ता भेटला, मोबाईल भेटला, मार्क भेटले, जागा भेटली, तिकीट भेटलं, मार्कलिस्ट भेटली, निकाल भेटला, जेवण भेटलं, पाणी भेटलं, नाश्ता भेटला, कपडे भेटले, पार्सल भेटलं, कुरिअर भेटलं, औषध भेटलं, कॅब भेटली. ॲडमिशन पण यांना भेटते बरं का, मिळत नाही. पासवर्ड भेटतो, पैसे भेटतात, कर्ज भेटतं. देवा रे देवा, यांना काय काय भेटतं आणि काय काय मिळतं त्यांचं त्यांनाच माहीत नसतं. आमच्याकडचे सणसुद्धा आता मराठी पण सोडून पल्ल्याड निघालेत. अगदी गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा जेवणात पनीर. लग्नातसुद्धा नवरदेव मराठी पोशाख करत नाही. शेरवानी जोधपुरीची चलती. आता मराठी लग्नात पाठवणी होत नाही तर बिदाई होते. राखी पौर्णिमेला राख्यासुद्धा डोरेमॉन, मिकी माऊस, टॉम अँड जेरीच्या मिळतात. पण पांडुरंगाची राखी नाही मिळत, शिवाजी महाराजांची राखी नाही मिळत, भगव्या चेंड्याची राखी नाही मिळत. महाराष्ट्रातल्या शाळेत आता हरतालिका, भोंडला, श्रावण शुक्रवार, पिठोरी अमावस्येचा मातृदिन होत नाही, पण ख्रिसमस होतो. गणपतीला 5 दिवस सुट्टी मिळत नाही, पण ख्रिसमसला 5 दिवस सुट्टी नक्की मिळते. तारक मेहता का उलटा चष्मा आजही लाखो मराठी घरातून पाहिला जातो. मराठी बिग बॉस किंवा कॉमेडी शो यांनी मराठीची शोभा वाढवली आहे की हसं केलं आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती. नक्षत्रांचं देणं याच्यासारख्या दर्जेदार मराठी कार्यक्रम पुन्हा का होत नाही तो? मराठी वाहिन्यांवर संतवाणी का नाही लागत? सह्याद्री वाहिनीवर पूर्वी संध्याकाळी प्रक्षेपण सुरू असताना संतवाणी लागत असे. मराठी वृत्तनिवेदक शुद्ध मराठीत बातम्या द्यायचे. एखादा शब्द चुकला तरी त्या क्षणी माफ करा असं म्हणायचे. आता मराठी वाहिन्यांवर मराठीचाच आग्रह धरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सावरकर नायक की खलनायक असे कार्यक्रम मराठी संपादकच करत असतात. धन्य आहेत ते. नाना पाटेकरांसारखा एखादा अपवाद वगळला, एकही तरुण मराठी सेलिब्रिटी अस्खलित मराठीत मीडियाशी बोलत नाही. तर वाक्यात भरमसाठ इंग्रजी शब्द. कुठल्याही मराठी चित्रपट सोहळा किंवा मराठी वाहिन्यांचे पुरस्कार सोहळे पहा. किती जण अस्सल मराठी पोशाखात पुरस्कार स्वीकारतात हो? त्याचं निरीक्षण करा, तुम्हाला उत्तर मिळेल. अहो, उन्हाळ्यात आंब्याची खोकीसुद्धा इंग्रजी भाषेतली असतात. व्यापारी मराठी आणि मालाची खोकी मात्र इंग्रजी. चितळे बंधूंची बाकरवडी इंग्रजी भाषेतल्या वेस्टर्नात मिळते. मॅगीचं पॅकिंग आजही इंग्रजीच असतं. त्यावर मराठी भाषा कुठे आहे? हल्दीरामचं उत्पादन महाराष्ट्रातच होतं, पण पॅकिंग मात्र पूर्ण इंग्रजी भाषेत. मराठी सिनेमे, मराठी जाहिराती, मराठी मालिका, मराठी अपार्टमेंट्सची नावं सगळीकडे मराठीचा लोपच दिसेल. वरण भात लोणच्या आणि कोण नाही कोणच्या असला मराठी चित्रपट करणाऱ्या मराठी माणसाला मराठी भाषा, मराठी संस्कृती याविषयी एक शब्द तरी बोलण्याचा नैतिक आधार आहे का? हे सगळं शांतपणानं साकल्यानं पाहिलं म्हणजे आपल्या जीवनशैलीतलं मराठीपण हळूहळू कसं आणि कुठे कुणामुळे सुटत चाललं आहे हे लक्षात यायला लागेल. मराठी टिकवायची असेल, जोपासायची असेल, समृद्ध करायची असेल तर मराठीतून विचार करायला शिकवलं गेलं पाहिजे. मराठी वाचन वाढवलं पाहिजे. एकमेकांशी मराठीत बोललं पाहिजे. अभ्यासक्रमात हिंदी असो, इंग्रजी असो किंवा अन्य भाषा असो, कितीही पुस्तकी शिकवलं तरी कुठलीच भाषा मातृभाषेची जागा कधीच घेऊ शकणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. स्वर्गीय लता मंगेशकरांच्या सुरुवातीच्या काळातली आठवण आहे. त्यांचं गाणं ऐकल्यावर अभिनेते दिलीप कुमार असं म्हणाले होते की इसकी आवाज से मराठी दाल भात की बू आती है. लता दीदींनी त्यानंतर हिंदी उच्चारणात इतकं नैपुण्य प्राप्त केलं की अख्खी हिंदी चित्रपटसृष्टी
त्यांच्या आवाजापुढे नतमस्तक होऊन उभी राहिली. भाषा आत्मसात करायची असते ती अशी. हिंदी भाषेच्या सक्तीमुळे जर मुलं मराठीचा संस्कार विसरणार असतील तर मग पहिलीपासून इंग्रजीची सक्ती का केली आहे? की हिंदीसाठी आणि इंग्रजीसाठी वेगळा वेगळा न्याय आहे? पहिलीपासूनच इंग्रजीची सक्ती केल्यामुळं मुलं मराठीचा संस्कार विसरणार नाहीत का? जेव्हा मराठी मुलं फास्टर फेणे वाचण्याऐवजी हॅरी पॉटर वाचतात तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला सुरुवात होते. रस्त्यावर चौकात बाईक आडवी लावून त्यावर केक ठेवून वाढदिवस साजरा होताना इंग्रजी शुभेच्छा दिल्या जातात तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो. मराठी माणसं दारात रांगोळी काढण्याऐवजी रांगोळीचं स्टिकर लावतात. रेडीमेड गुढीचं वस्त्र, नाडीचं किंवा इलॅस्टिकचं सोळं, रेडीमेड नऊवारी साडी विकत आणतात तेव्हा तिचं वरवरचं रूप जरी सोयशास्त्राचं असलं तरी हे वास्तव मात्र मराठी पण न शिकल्याचंच असतं. गणपती उत्सवात आरतीसुद्धा रेडीमेड म्युझिक सिस्टीमवरती लावतात. दसऱ्याची पाटीपूजा विसरतात. ऐन दिवाळीत घराला कुलूप लावून ट्रिपला जातात. घरातली संध्याकाळची शुभंकरोती बंद होते तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो. पिठलं भाकरी खाण्याऐवजी जेव्हा हॉटेल गाठायला लागतात तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो. ज्या दिवशी आपण सगळी मराठी माणसं फोनवर बोलताना हॅलोऐवजी रामराम किंवा नमस्कार म्हणायला लागू, आपला वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला लागू, घरांची दारं उघडी ठेवायला लागू, घराघरात ज्ञानोबा तुकोबांचे अभंग ऐकले आणि म्हटले जातील, नित्य हरिपाठ होईल, सणावाराला 11 आरत्या अख्खं कुटुंब एका सुरात म्हणेल, जेवणाची सुरुवात वदनी कवळ घेता म्हणून होईल, शुभ कार्याच्या पत्रिका फक्त मराठी भाषेतूनच छापल्या जातील, तेव्हा मराठी पुन्हा रुजायला लागेल, तिला नव्यानं पालवी फुटायला लागेल. मराठी घरामधल्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः हरिदात्या चितळे मास्तर व्हायला सुरुवात केली की त्रिभाषासूत्र असो किंवा बहुभाषासूत्र, मराठी तिच्या स्थानी आढळत राहील. येरे पावसापासून ते मोरोपंतांच्या आर्यांपर्यंत मुलांपर्यंत प्रत्यक्ष शिक्षकांच्या पालकांच्या मुखातून येत पोचेल तेव्हा मराठी टिकेल. मराठी कुमार साहित्य अधिकाधिक निर्माण होईल तेव्हा मराठीचा पाया सिंधुदुर्गासारखा भक्कम होईल. मराठी कुटुंब ॲडलॅब्स इमॅजिकाऐवजी शिवसृष्टी झपुर्झा पाहायला जातील तेव्हा मराठीचा संस्कार ठळक होईल. जेव्हा आपल्याला आपलं सत्व आणि तत्त्व टिकवायचं असतं ना तेव्हा स्वतःच्या रेषा ठळक करायच्या असतात, मोठ्या करायच्या असतात, दुसऱ्यांच्या रेषा खोडत बसायच्या नसतात. आपली रेषा मोठी करण्याचं तंत्र आणि मंत्र आपल्याला उमगलं असेल तर मग चिंतेचं कारणच काय. शब्द मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक प्रमुख, आस्था काउन्सिलिंग सेंटर, पुणे. अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.